व्हेरी गुड मॉर्निंग. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहेत. आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि आज जे आपण पाहतोय ते एक रेफरन्ससाठी जुना सिलेबस पाहतोय. आपल्याला माहिती आहे रिसेंटली सध्या MPSCची खूप सारे पोस्ट निघालेले आहेत. रिगार्डिंग दॅट स्टुडंट्स हॅव सो मेनी क्वेश्चन्स. सो लेट्स सी रेफरन्स सिलेबस फॉर दॅट पोस्ट फॉर द MPSC. Now for Principal, Industrial Training Institute, District Vocational Education and Training Technical Directorate of Vocational Education and Training, Maharashtra Education Services, GRA Technical. Principal, Vice Principal. हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात आणि पुढे फॉरवर्ड करायला विसरू नकात. आज आपण पाहणार आहोत टेंटेटिव्ह रेफरन्स सिलेबस फॉर द MPSC पोस्ट. प्रिन्सिपल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, डिस्ट्रिक्ट वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग टेक्निकल, डायरेक्टोरेट ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस GRA टेक्निकल. Principal, Vice Principal, Industrial Training Institute, Headmaster, Government Technical Secondary High School, Center, Inspector Vocational Education and Training Officer, Assistant Training Advisor Senior, Technical, Maharashtra Education Services, GRA Junior Technical, Principal, Vice Principal, Industrial Training Institute, Headmaster, Superintendent Engineering, Technical High School Center, Maharashtra Education Service, GRB Technical. Let's see the detail. परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत, किती गुण असणार आहेत, इंटरव्ह्यू कसा होणार आहे या संदर्भात बघूयात. परीक्षेचे टप्पे: लेखी परीक्षा आहे 200 मार्कांची आणि मुलाखत सुद्धा आहे तुमची 50 गुणांची. म्हणजे 200 मार्कासाठी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि 50 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. परीक्षा योजना कशी असणार आहे: विषय व सांकेतांक विहित अभ्यासक्रमावर आधारित, म्हणजे तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यावरती आधारित तुमचा हा अभ्यासक्रम असणार आहे. 929. त्यासाठी तुमचे गुण आहेत 200. प्रश्नसंख्या आहे 100. कालावधी आहे 1 तास. दर्जा आहे पदवी आणि माध्यम आहे इंग्रजी. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. म्हणजेच तुमची जी काही MPSCची परीक्षा होणार आहे ती 200 मार्काची आहे. 100 क्वेश्चन्स आहेत, म्हणजेच एका क्वेश्चनला 2 मार्क आणि यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ आहे. आणि तुमचं जे काही मीडियम असणार आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहेत. तर मग अंतिम गुणवत्ता यादी ही लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित राहील. मग तुमची शेवटची जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे ती तुम्ही लेखी परीक्षा दिली त्याच्या रिझल्टवरती आणि तुमची मुलाखतीमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत त्यावरती तुमची अंतिम मेरिट लिस्ट लागणार आहे. चला तर मग बघूया डिटेलमध्ये अभ्यासक्रम काय आहे, जेणेकरून तुम्हाला एखादा रेफरन्स भेटेल अभ्यास करण्यासाठी. फर्स्ट इज एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया. In that, education system in India, national policies of education in India, and various committees' recommendations, historical background of vocational education in India, need for vocational education in India, various system of vocational education and training in India, policies for technical and vocational education, objective and scope of vocational education at +2 stage, concept and meaning of work experience and socially useful productive work, objective and scope of the pre-vocational education. Second one is status of vocational technical education in Maharashtra. In that, sub point A is various technical and vocational education system in the state, World Bank assisted projects in technical and vocational education, various policies and programs of the state government for employment and the self-employment generation, and D is the various schemes of employment and self-employment by KVIB. Now third one is manpower planning. Human resource planning, element of manpower planning, techniques in human planning, vocational surveys and their objectives, demand estimation of skilled manpower, role of various institutes in development of manpower such as NCERT, NIEPA, PSSCIVE, TITI, AICTE, CSTARI, ATI, CIMI, MHRD, DGE, NT, NCBT, RIE, UGC, IITC, Open Universities, NARI, NITIE, SIB, etc.
Fourth one is management of technical and vocational education. Planning, perspective on implementation, internal external environment management, resource mobilization, leadership and decision making, positive attitude, personality development, human behavior, character and moral qualities of the public relation, effective communication, problem solving techniques, personal management, CPM and PER techniques, value analysis, SWOT analysis, importance of the curriculum development. This is all included into the management of the technical or vocational education. Fifth one is all schemes being implemented in the Department of the Vocational Education and the Training in the state, such as competencies based vocational courses at +2 stage centrally sponsored scheme, bifocal vocational courses, pre-vocational courses centrally sponsored scheme, technician vocational apprenticeship scheme, craftsman training scheme, basic training and related instruction centers BT and RI, advanced vocational training system AVTS, trade apprentice, evening classes for industrial workers, 3 years time bound program for employment and self-employment, certificate courses of Maharashtra State Board of Vocational Examination, TRYSEM Training Center or TRYSEM schemes, various schemes for disabled and women. Now sixth one is the selection process, significance, various procedures including psychological test and interviews etc., procedure of admission in industrial training institutes, technical high school centers, procedures for engagement of the trade apprentice. Seventh is placement. Requirement of various organization, registered or non-registered, local or outside, and availability of the candidates, process of placement, orientation and training of the new employees. 8. Training, planning and implementation. Role of the training coordinator, type of the training classroom, OGT, apprenticeship, training, linkage with industries, development of the curriculum, development of the media for instructions, importance of the industry institution interaction, Apprenticeship Act 1961, various criteria used for evaluating the entire training program, training manual prepared by DG and T, concept of safety and measure of safety in workshop, role of CII in training, fire protection, fire aid techniques, etc. Next, performance appraisal of trainees. Various evaluation techniques, effective appraisal, criteria for measurement of skills and performance, methods of appraisal. 10th one is total quality management. Quality circle, 5S theory, Kaizen technique, ISO 9000, ISO 9002, ISO 9003, machinery maintenance, teaching aids, teacher training program. 11th is material management, type of the stores, purchase, inventory, control, stores, manual, economic order quantity, buffer stock, recorder level. 12th is the financial management with reference to state government and technical institutions, budget, budgetary process, budget performance, zero-based budgeting, audit and cost benefit analysis, cost reduction techniques related to the training. 13th, other relevant topics such as training methodologies, various teaching aids, internship development, entrepreneurship development, information technology, population education, environmental protection, various act viz, Factory Act, Workmen's Compensation Act, Apprentice Act 1961, 1973 and 1986, Sales of Goods Act etc. Impact of industrialization and globalization on training. अँड हा सगळा सिलेबस आहे तुमच्या दिलेल्यावरती पोस्टमध्ये आणि परीक्षा ही तुमची ऑनलाईनच घेण्यात आलेली आहे. मी परत एकदा रिपीट करते, हा जो सिलेबस आहे हा जुना सिलेबस आहे. तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला डायरेक्शन भेटण्यासाठी मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे. माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.